नमस्कार छोट्या दोस्तांनो, स्वागत आहे तुमचं टून टून मराठीमध्ये, जिथे गोष्टी आहेत मजेदार आणि शिकवणाऱ्या. आज मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. एका खोटं बोलणाऱ्या मुलाची गोष्ट. चला तर मग सुरू करूया. एका गावात एक मुलगा राहत होता. तो दररोज मेंढ्या राखायला जंगलात जात असे. पण त्याला खूप कंटाळा येत असे. तो दिवसभर एकटाच बसायचा. एके दिवशी त्याने विचार केला, चल काहीतरी मजा करूया. तो अचानक जोरात ओरडला, लांडगा आला, लांडगा आला. गावकरी सगळं काम सोडून धावत आले, पण तिथे लांडगा नव्हता. मुलगा मोठ्याने हसू लागला, मी तर फक्त मजा करत होतो. गावकरी थोडे रागवले, पण ते परत गावाकडे गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला कंटाळा आला. तो पुन्हा ओरडला, लांडगा आला, वाचवा. गावकरी पुन्हा धावत आले, पण यावेळीही लांडगा नव्हता. आता गावकरी खूपच रागवले. ते म्हणाले, पुन्हा असं केलंस तर आम्ही येणार नाही. पण मुलगा तरीही हसत राहिला. तिसऱ्या दिवशी मुलगा शांत बसला होता. तेवढ्यात खरंच एक लांडगा आला. तो मेंढ्यांकडे धावू लागला. मुलगा घाबरून ओरडला, वाचवा, लांडगा आला, खरा लांडगा. पण गावकऱ्यांनी विचार केला, हा पुन्हा खोटं बोलतोय, आणि कोणीच मदतीला आलं नाही. शेवटी लांडग्याने मेंढ्यांना इजा पोहोचवली. मुलगा खूपच घाबरला आणि दुःखी झाला. त्याला त्याची चूक कळली. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? जो नेहमी खोटं बोलतो त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. मुलांनो, तुम्हाला आजची गोष्ट आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशाच मजेदार गोष्टींसाठी टून टून मराठीला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला मग, पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.